चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 117% जास्त पाऊस झाला। त्यामुळे कापूस, तूर आणि सोयाबीन या पिकांना फटका बसलाय आणि शेतकरी हवालदिल झाला। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे केळीचं पीक आडवं झालं। पाऊस थांबून 5-6 दिवस झाले, मात्र चिखल असल्यामुळे चिखलात पडलेली केळी आता सडू लागली आहे। त्यामुळे केळीच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी चिंतेत सापडलाय। अतिवृष्टी आणि पुरामुळे बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे पूल वाहून गेलेत। पूर ओसरल्यानंतरही वाहून गेलेल्या पुलावरून ग्रामस्थांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे। तर बाघळूज गावातील 150 कुटुंब असलेल्या खंडोबा वस्तीमधील 500 नागरिकांचा संपर्क तुटलाय। धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। पाटशिरपुरा परिसरामध्ये तर पावसानं कहर माजवला। दरम्यान बार्शीपुरा गावाला अजूनही पाण्याचा बेढा आहे। तब्बल 150 एकर शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकरी हैराण झालाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावाला सीना नदीच्या महापुराचा सर्वाधिक फटका बसला। कुलकर्णी बस्तीच्या शिवारातील ऊसाच्या पिकात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं। दरम्यान आता पूर ओसरल्यानंतर ऊसाचं पीक सुकून गेलं। इंदापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,500ची मदत जमा झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। मनी ऑर्डरनं कृषी मंत्र्यांना हे पैसे परत पाठवणार असा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यानं घेतला। कोकणात शक्तिवादळ प्रत्यक्ष धडकलं नसलं तरी समुद्र किनारपट्टी भागामध्ये याचा प्रभाव दिसून येतोय। समुद्र खवळलेला असताना प्रचंड उंच लाटा उसळत आहेत, त्यामुळे किनाऱ्यालगतची गावं हाय अलर्टवर आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा जोर धरलाय। सावंतवाडी परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। त्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची भीती आहे। धाराशिवच्या मंगरुळ गावामध्ये पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली होती। शेळका धानोरा शिवारात तलावाचं पाणी घुसलं। अनेक घरांना पुराच्या पाण्याचा बेढा पडला, तर जनावरांना सुद्धा पुराच्या पाण्यात राहण्याची वेळ आली। कळंब तालुक्यातील मोहा शिवारात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आलं। ऊस, सोयाबीनसह तूर पाण्यात गेली, त्यामुळे मोठं नुकसान झालं। तर डांबरी रस्ताही अर्धा खचला आणि वाहून गेला। धाराशिव जिल्ह्यातील डोकी रुईसह कळंब तालुका परिसरातील संजितपूर गावात मुसळधार पावसानं हजेरी लावली। संजितपूर दहिफळ परिसरामध्ये पावसामुळे संजितपूर गावचा संपर्क तुटला। यामुळे लातूर बार्शी राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला। पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला। मुसळधार पावसामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मात्र या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। एका शेतकऱ्याच्या 3 एकर जमिनीवरील पिकासह मातीही वाहून गेली। जळगाव जिल्ह्यासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारमय झाली आहे। कापसाला हमी भावाऐवजी मातीमोल दर मिळतोय। अतिवृष्टीमुळे कापसामध्ये 30 ते 40% आर्द्रता आहे आणि त्यामुळे कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आहे। परतीच्या पावसामुळे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदर्डी धरण पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलेलं आहे। त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांसोबत शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळालाय। अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आहेत, तर त्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करावी। राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची घोषणा करून राज्याचे कैवारी असल्याचं सिद्ध करा, असं आव्हान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलं। हमीभावाची घोषणा ही पुढच्या वर्षासाठी केली आहे, यावर्षीची घोषणा करू शकले नाही। घोषणा करायची असती तर दिल्लीवरूनही करता आली असती, अशा शब्दात बच्चू कडूंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी राजू शेट्टींच्या नेतृत्वात ऊस बिलामधील कपातीच्या निर्णयाच्या नोटीसची होळी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ऊस बिलातून प्रत्येक टनामागे 15 रुपये कपातीच्या निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी करण्यात आली। अंबड तालुक्यातील बडी गोदरी इथं निषेध आंदोलन करत पूरग्रस्तांच्या नावाखाली सरकार ऊस उत्पादकांची लूट करते, असा आरोप स्वाभिमानीनं केला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। नांदेड परभणी मार्गावरील तळणी फाटा इथं आंदोलन करत कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करण्यात आली।
जळगावच्या जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक इथल्या विद्यार्थ्यांना कुंभारी तोंडापूर प्रवास करण्यासाठी बसची व्यवस्था नाहीये, त्यामुळे बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मराठ्यांना ओबीसी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात 10 ऑक्टोबरला नागपुरात सकल ओबीसी समाजाचा भव्य महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम पासून होईल आणि संविधान चौकापर्यंत जवळपास 3 किलोमीटर अंतरावर हा मोर्चा काढला जाणार आहे. राज्य सरकारनं नुकसानग्रस्तांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि या निर्णयाचा निषेध म्हणून लातूरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये या निर्णयाची होळी करण्यात आली. उल्हासनगर पालिका निवडणुकीसाठी केलेल्या प्रभाग रचनेविरोधात आंदोलन करण्यात आलं. हजारो मतं दुसऱ्या प्रभागात टाकल्याच्या निषेधार्थ नागरिकांची स्वाक्षरी मोहीम इथं पाहायला मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास आतोसे भागामध्ये ओंकार हत्ती धुमाकूळ घालतोय. भातशेतीसह केळी, नारळ, पोफळी, बागायतींचं सुद्धा अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आटपाडीची कन्या माहेरी येताना नवऱ्यानं दसऱ्याच्या दिवशी घेतलेल्या हेलिकॉप्टरनं आली. जावयानं हेलिकॉप्टर घेताच थेट सासरी येऊन हेलिकॉप्टरचं पूजन केलं. या घटनेनं सर्वत्रच चर्चांना उधाण आलंय. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळालेला आहे. स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणपूरक सुविधा या 33 निकषांवर आधारित हा आंतरराष्ट्रीय सन्मान डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन ही संस्था देते. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये बावनगीर गावात नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. शांतताप्रिय गावात अनुचित प्रकार घडल्यानं ग्रामस्थ नाराज झालेत. आदिवासी कोळी समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जगन्नाथ बाविस्कर यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक झाली. हिवाळी अधिवेशनामध्ये महामोर्चा काढण्याचं नियोजन या बैठकीत करण्यात आलं. अनधिकृत होर्डिंग्स विरोधात पुणे पालिका ॲक्शन मोडवर आली आहे. पुणे पालिकेनं पुण्यातील तब्बल 2,500 अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर हटवले. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग बडखळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यानं जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे याच मार्गावर एक आलिशान कार सुद्धा अडकली. रस्त्यांची चाळण झाल्यानं मनसे आक्रमक झाली. यावल तालुक्यातील किनगाव इथल्या बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढलेली आहे. मक्याला 1,300 ते 1,500 रुपयांचा प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. दररोज जवळपास 1,200 क्विंटल मक्याची आवक बाजार समितीमध्ये होतीये. भुसावळमध्ये राष्ट्र सेविका समितीच्या वतीनं प्रथमच शस्त्रपूजन आणि महिला पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्र सेविका समितीला 89 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महिलांचं पथसंचलन करण्यात आलं. यावेळी रक्षा खडसेही उपस्थित होत्या. देवरोडमध्ये शौचालयाच्या टाकीमध्ये एक गाय चुकून पडली होती. स्थानिक महिलांनी याविषयी माहिती पोलिसांना दिली आणि यावेळी जेसीबीच्या सहाय्यानं शौचालयाच्या टाकीचा भाग फोडून गायीला बाहेर काढण्यात यश आलं. गौतमी पाटीलच्या कार अपघातापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या कारमध्ये 2 जण होते. एक जण पेट्रोल पंपाजवळ उतरला होता. त्यानंतर कार पुढे गेली आणि अपघात झाला. इन्स्टावर आंदेकर टोळीचं समर्थन करत रील आणि स्टेटस ठेवणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी समर्थकांवर ही कारवाई केली. मालेगाव राडा प्रकरणामध्ये पोलिसांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षासह 12 जणांवर गुन्हा दाखल केलाय. मालेगावात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये काल हाणामारी झाली होती. या मारहाणीच्या घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले. बुलढाणा जिल्ह्यातील बावनगीर गावामध्ये नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना ताब्यात घेतलंय. तर पोलिसांकडून अजूनही कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार कायमच आग्रही आहे. त्यामुळे सरकारनं डिटेल अहवाल पाठवल्यानंतर केंद्राकडून तातडीची मदत देऊ अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहांनी दिली. अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. जवळपास 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालंय. तर यापूर्वीही झालेल्या नुकसानीची तातडीनं मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना केंद्राकडून वेळोवेळी भरीव मदत देण्यात आली आहे असं वक्तव्य अमित शहांनी केलं.
लोणीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गृहमंत्री अमित शहांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मराठमोळा फेटा आणि शाल घालून त्यांचा सत्कार केला. यावेळी लाकडाची बैलगाडीची प्रतिकृती त्यांना भेट देण्यात आली. गृहमंत्री अमित शहांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. शहांच्या हस्ते साईबाबांची विधिवत पूजा आणि महाआरतीही करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते कोपरगाव सहकारी साखर कारखान्यातील पहिल्या सीएनजी निर्मिती प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. तर या उद्घाटन सोहळ्यानंतर शेतकरी सहकार मेळावा पार पडला. अहिल्यानगरमधील कार्यक्रमाआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीत लीन झाल्याचं दिसून आलं. गुरुस्थानाच्या पायरीवर बसून साईनामाचा जप करताना पंकजा मुंडे पाहायला मिळाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते आज लोकार्पण होतंय आणि याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला. मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारला कसं युती होते की नाही याचं कायमच टेन्शन असतं. मात्र माझं तसं नाही, मला लाखभर पेन्शन आहे, त्यामुळे मला टेन्शन नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांनी बाळासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्याची कल्पना नाही असं म्हणत भरत गोगावलेंनी या विषयावर थेट बोलणं टाळलं. तर पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटावा अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जो अपघाता प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय तो मागे घ्यावा आणि त्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक झाली. या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते. यवतमाळच्या नियोजन भवनामध्ये अनुकंपा आणि लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 284 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं.